किल्ले जंजाळा आणि वेताळवाडीच्या दुर्ग भ्रमंतीनंतर आम्ही आमचा मोर्चा भोकरदन लेणीकडे वळवला. भोकरदन शहराचे नाव पूर्वी भोगवर्धन नगरी असे होते. कदाचित भोगवर्धन राजाच्या नावावरून भोगवर्धन नगरी पडले असावे. सातवाहन काळात येथे मोठी बाजारपेठ होती. सातवाहन काळात भोकरदन विविध कलाकुसरींचे तसेच विविध उद्योगधंद्यांचे केंद्र होते. मात्र सातवाहनांच्या अस्तानंतर येथील वैभव लयास गेले. आजही येथे खोदकाम करताना अनेक प्राचीन वस्तू सापडतात. भोकरदन या शहराच्या जवळच केळणा नदीच्या तीरावर विविध शिल्पपट कोरलेलं वैष्णव लेणं आणि महानुभाव पंतांचे दगडी मध्ययुगीन मंदिर आहे. या लेणीला तुकाई लेणी या नावाने देखील ओळखतात. देशात एकूण 1800 लेणे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 1100 असून त्यापैकीच ही भोकरदनची एक लेणी आहे. लेणीमध्ये 9व्या शतकातील शिलालेख होता. लेणीमध्ये विविध शिल्प कोरलेली आहेत. तसेच लेणीत आतमध्ये एकूण 7 खोल्या आहेत. प्रत्येक शिल्प कोरण्यामागे काहीतरी अर्थ असतो. शिल्पातून काहीतरी दर्शवायचं असतं. पण आता या शिल्पांची एवढी दुरावस्था झाली आहे, शिल्प कशाचे आहेत हेही समजत नाही. कोरीव काम पूर्णपणे नष्ट होत चालले आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने याकडे लक्ष देऊन आपला हा ऐतिहासिक वारसा जपून ठेवायला हवा. लेणी पाहून झाल्यानंतर महानुभाव पंतांचे दगडी मध्ययुगीन मंदिरास भेट द्यायची.
भोकरदन येथील लेणीलगत असलेल्या महानुभाव पंतांच्या मंदिराला राजमठ असे देखील ओळखतात। या भागास विशेष धार्मिक महत्त्व आहे। महानुभाव पंथात भोकरदन या ठिकाणाला मोठे महत्त्व आहे, कारण या क्षेत्राला चक्रधर स्वामींच्या चरणांचा स्पर्श झाला आहे असे मानले जाते की स्वामींच्या भ्रमंती दरम्यान त्यांचे वास्तव्य या भागात झाले होते। त्यामुळे या स्थानाला तीर्थक्षेत्र मानले जाते। मंदिराची रचना साधी पण पवित्र आहे। येथे शांतता आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवता येते। महानुभाव पंतांचे अनुयायी या ठिकाणाला राजमठ म्हणून ओळखतात। येथे चक्रधर स्वामींच्या आठवणी जपल्या गेल्या आहेत। येथे दरवर्षी महानुभाव पंतांचे विविध उत्सव साजरे केले जातात। या दरम्यान परिसरात भक्तिभावाचे वातावरण असते।